नमस्कार. आज आपण बोलणार आहोत कल्याणमधील एका घटनेबद्दल. ही फक्त एका गुन्ह्याची बातमी नाही, तर या एका घटनेमुळे ॲप आधारित टॅक्सीच्या चकचकीत दुनियेमागचं एक वेगळंच वास्तव समोर आलंय. बरोबर. आपल्याकडे यावरचे अनेक रिपोर्ट्स आहेत आणि आज आपण हेच पाहणार आहोत की आपल्या सोयीसाठी बनवलेल्या या ॲप्सच्या सेफ्टी सिस्टममध्ये नेमक्या कुठे आणि का उणिवा आहेत. अगदी. ही घटना म्हणजे ना, एका मोठ्या समस्येचा फक्त एक लहानसा टोक आहे. या एका प्रकरणामुळे 3 मुख्य गोष्टी उघड होतात. कोणत्या? एक म्हणजे प्रत्यक्ष घडलेला गुन्हा आणि त्याचं गांभीर्य. दुसरं म्हणजे या कंपन्यांची जबाबदारी झटकण्याची वृत्ती. आणि तिसरं, या सगळ्यामागे एक मोठा प्रश्न आहे. या कंपन्या कायदेशीर आहेत की बेकायदेशीर? बर. तर सुरुवात आपण प्रत्यक्ष घटनेपासूनच करूया, कारण त्याचे तपशील खूपच धक्कादायक आहेत. हो. झालं असं की एका 26 वर्षीय तरुणीने जिमला जाण्यासाठी एक बाईक टॅक्सी बुक केली, पण त्या चालकाने ठरलेला मार्ग बदलला. आणि गाडी एका निर्जन अंधाऱ्या रस्त्यावर नेली. हो. आणि तिथे तिचा विनयभंग करून तिला लुटण्याचा प्रयत्न केला. आणि इथे एक गोष्ट सुदैवाने चांगली घडली की त्या तरुणीने आरडाओरडा केल्यावर स्थानिक नागरिक लगेच मदतीला धावले. हो. त्यांनीच आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केलं. पण रिपोर्ट्समधला एक तपशील खरंच अंगावर काटा आणणारा आहे. कोणता? पीडितेच्या म्हणण्यानुसार आरोपीकडे फक्त चाकू नव्हता, तर ॲसिड स्प्रे सुद्धा होता. काय? ॲसिड स्प्रे? हो. म्हणजे हा फक्त लुटमारीचा प्रकार नव्हता, तर जास्त गंभीर हल्ला करण्याची त्याची तयारी होती. अगदी. हे प्रकरण खूपच धोकादायक वळण घेते. पण इथेच एक मोठा गोंधळ पण समोर येतो. कोणता गोंधळ? सुरुवातीला बातमी आली की ड्रायव्हर रॅपिडोचा आहे, पण नंतर पोलिसांनी स्पष्ट केलं की तो उबरसाठी काम करत होता. हा असा गोंधळ कसा होऊ शकतो? हाच तर यातला महत्वाचा मुद्दा आहे. यावरून दिसतं की या सेवांवर कोणतंच थेट नियंत्रण नाहीये. अनेकदा तर ड्रायव्हर एकाच वेळी अनेक ॲप्सवर लॉग इन असतात. म्हणजे नक्की कोण कोणासाठी काम करतंय हेच कळायला मार्ग नाही. बरोबर. आणि याच गोंधळामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने म्हणजे आपल्या आरटीओने उबर विरोधात